आम्ही आज फिरायला जात होतो, तर आम्हाला सकाळी यांनी टाइम दिला होता का 11 वाजता निघायचंय. तर आम्ही साक्षीला घ्यायला आलो तिच्या रूमवर, आणि साक्षी अजून म्हणजे आताच घरून आली आणि आता ही चाळी करते, हे गरम करू राहिली. तिला हेअर तिचे स्ट्रेट करायचे. अजून काय करायचंय बाई? काहीच नाही करायचंय. मी ती पिशवी आणली, ती पिशवी कुठे ठेवली? हॉलमध्ये. म्हणजे बरोबर 11चा 1 वाजणार आज इथं निघताच. आणि आता साक्षी तिचं टॉप शोधू राहील, तिला तिचे कपडे पण भेटून नाही राहिले. हा, तू आता- कुठे साक्षी चष्मा साक्षी तोंड दाखव तुझं नको. दाखव इकडे. सीट लावलीये. नाही चष्मा बघू. सी गाइस, सी. साक्षी त्याचा यूज काय ते? हे स्ट्रेटनर आहे आणि मग हे याचं कुठे गेलं? हे एका बाजू, हा हे कर्लर आहे. कर्लर जे की माझे केस ऑलरेडी आहेत गाईज. बट स्टील विचारून घे आता तू कसं आहे. तू भावी पत्नीला काम येईल तुझ्या. बरोबर आहे. हा साक्षीचा आहे. एकदम ते युके मध्ये सिंड्रेला त्यांच्या काळात असे कपडे घालायचे. गाईज आम्ही निघू राहिलो आता. गाडी कोण चालवली याच्यावरून डायरेक्ट भांडणं चालू आहे आता. डायरेक्ट वर्ल्ड वॉर 3 पण होणे बघू शकता. मला खूप त्रास होतोय म्हणजे चेंबूड भांडू नका साक्षी ऐक तुझी गाडी मी चालवतो. किती पोरं आहे आपण? 3 पोरं. ऐका जाहीर आव्हान करतो. आपला टाइम झालाय, लवकर चला. कोणी लवकर कशी चला. आता ही बदलायची वेळ आहे का? बदला. बरोबर आहे साक्षी. हळू ना हळू काढा गाड्या. गाईज गेस वॉट काय झालं असेल? अजिंक्य आणि याज्ञिक रस्ता विसरून गेले आणि ते डायरेक्ट पुढे निघून गेले. आता आम्ही रोडमध्ये इथं थांबलो परत त्यांची वाट बघत. आता त्यांना परत सांगितलं कोणत्या रोडने येत आहे ते रिटर्न. आले वाटतं आलेच. माझ्या मनासारखं एकदम निर्मळ पाणी बघा. ₹50 भेटतील पण. तर राहुल शिंदेने आम्हाला ही ट्रिप स्पॉन्सर केल्याबद्दल धन्यवाद. असं काही केलं नाही. अरे थोडीशी टाइम आहे. आम्ही रोड मध्ये थांबलो कारण की व्ह्यू खूप सुंदर दिसत होता इथे, त्याच्यामुळं इकडे थांबलो आम्ही. आता एकदम सुंदर असा डॅम आहे हा. तुम्ही नक्की जेव्हा तुम्ही जर कुठे चाललो आपण? हा, वैतरणाला जाणार असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. थांबा तुम्ही इथे पण थोडस फोटो बिटो काढू शकता. वैष्णवी पोच दे बरं 1-2. वैष्णवी पोच दे. आणि अर्ध्या रोड मध्ये साक्षीला आठवलं की तिला मेकअप पण करायचा आहे, तर साक्षी मेकअप पण करू राहिली. साक्षी दाखव तुझं किट दाखव पूर्ण. नाही किट नाही लिप बाम आहे. आणि हे बघा तुम्ही हे बघा. हे बघा गाईज, हे सगळं हे बघा. ही नवीन फॅशन आली. साक्षी ताईचा मेकअप चालू. साक्षी म्हणतोय 2 तास मेकअपच चालेल, अजून संपून राहिला मेकअप. हे मला मुद्दाम छेडत असता गाईज. हॅरेसमेंट राहुल. वैष्णवी गळ्यात बघितली का 2 राऊंडची माळ घातली. बघ इकडे बघ. वैष्णवी आज पण तुझं कोणीतरी भेटलंय वाटत. बघ बर. मला मी जिथे जिथे जाते तिथे मला माझ्या सगळ्या बहिणी दिसतात. या वेळेस तर पूर्ण कुटुंबासोबत आले. पण आला वाटतं Locked in a stalemate, men was no
तर गाईज आम्ही फायनली आलोय वैतरणाला. तर मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो एकदा, किती सुंदर व्ह्यू बघा तुम्ही. समुद्र सारखं पाणी, हे निळ निळ वरती आकाश, हे निळ निळ. हाय हाय गाईज, हाय 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 हाय. माझे सबस्क्रायबर्स लोकांना थोडं काहीतरी 2 शब्द सांगा नाही. आम्हाला तुझे सबस्क्रायबर खूप आवडतं कारण की ते फक्त आम्हीच काहीच खूप जास्त व्ह्यूज जाऊ दे याच्या व्हिडिओला, याच्या ब्लॉगला, आणि सपोर्ट करा आमच्या मित्राला, कारण की तो थोबाडाने आणि चरित्राने कसाही असला तरी मनाने खूप भोळा आणि चांगला आहे. जिथं त्या बेटावर रावला मग नाही आता. मुलं आहे गाईज, तुम्हाला तुमचं लुक्स नाही कोणी बघत, तुमचा पैसा बघा. पैसे नव्हते. तर गाईज आम्ही जाऊन आलोय आमच्या डेस्टिनेशनवर. बघितलं तिथला व्ह्यू वगैरे एकदम चांगला होता. तुम्हाला पण जायचं असेल तर जाऊ शकता. वैष्णवी, मला काहीच नाही बोलायची इच्छा नाहीये. हा ब्लॉग काढायचं विसरून गेला होता. छान होता. मी आठवण दिली आम्हाला म्हणून. पोलिसांनी पकडलं पकडलं, आणि पोलीस पकडलं म्हणजे पकडलं नव्हतं आम्हाला. त्यांनी फक्त हे दिलं की इथे फिरू नका, हे नका, हा चला पाण्यात पडून जा. इथून जा, पाण्यातून पाण्यात बिबटे पडून येईल जा म्हणे. म्हणे. पाण्यातून पाण्यातून, बिबटे येईल. त्याच्यामुळे इथून निघून जा. मग आम्ही निघून आलो गाई. आम्ही तिथं मज्जा करत होतो, त्यांना सहन नाही झालं. ते लगेच बोलले म्हणे निघा घरी म्हणे. प्लीज फोन ठेवा, मला घरी खूप लवकर बोलवलंय. बाय 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 बाय, सी यू सून.